मित्र हो नमस्कार। आपला आजचा विषय आहे महाराष्ट्र तुकडेबंदी कायदा। म्हणजेच महाराष्ट्र शासनाने दिनांक 12 जुलै 2021 पासून 1 गुंठा 2 गुंठा 3 गुंठा जमीन ही खरेदी करण्यास प्रतिबंध व अटकाव केलेला आहे। तो काय आहे आणि त्याबाबतची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये समजणार आहोत। आता आपणास यापुढे 1 गुंठा 2 गुंठा 3 गुंठा याप्रमाणे जमिनीचे तुकडे विकत घेता येणार नाही। त्याकरिता आपणास जिल्हाधिकारी अथवा सक्षम प्राधिकरणाची जरुरीची परवानगी लागणार आहे। उदाहरणार्थ एखाद्या सर्वे नंबरचे क्षेत्र 2 एकर आहे। आता यापुढे आपणास 1 गुंठा किंवा 2 गुंठा किंवा 3 गुंठा अशा प्रकारची जमीन हे आपल्याला विकत घेता येणार नाही। दिनांक 12 जुलै 2021 पासून सदर दोस्त नोंदणी करण्यास प्रतिबंध व अटकाव करण्यात आलेला आहे। आपणास जर अशा सर्वे नंबरच्या जमिनीचे क्षेत्र हे 1 गुंठा 2 गुंठा विकत घ्यावयाचे असल्यास आपणास जिल्हाधिकारी व सक्षम प्राधिकरण यांची मंजुरी घेतल्याशिवाय आपणास 1 गुंठा किंवा 2 गुंठा जमीन हे विकत घेता येऊ शकत नाही। त्याकरिता आपणास सदर जमिनीच्या सर्वे नंबरचे लेआउट हे मंजूर करून आपणास 1 गुंठा 2 गुंठा अशा प्रकारे जमीन विकत घेऊन दस्त नोंदणी करता येणार आहे। दिनांक 12 जुलै 2021 पूर्वी ज्या पक्षकारांनी प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी तुकड्याची जमीन खरेदी केली असल्यास म्हणजेच ज्यांनी 1 गुंठा किंवा 2 गुंठा किंवा 3 गुंठा जमीन यापूर्वी खरेदी केली असल्यास अशा सर्वांना महाराष्ट्र धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबतचे अधिनियम सुधारणा अधिनियम 2015 कलम 8ब प्रमाणे सक्षम प्राधिकरण किंवा जिल्हाधिकारी यांची परवानगी आवश्यक आहे। गेल्या काही मागील वर्षांमध्ये जमिनीच्या किमती ह्या प्रचंड प्रमाणात वाढल्या आहेत। त्यामुळे जमिनीचे छोटे छोटे तुकडे करून सदर जमिनीची ह्या विक्री केल्याचे प्रमाण वाढले आहे। अशा परिस्थितीत महसूल अधिनियमातील तरतुदीनुसार जमीन महसूल अधिनियम 1966च्या तरतुदीनुसार तुकडेबंदी कायदा लागू आहे। असे असताना देखील सदर जमिनीचे हे सर्रासपणे व्यवहार सुरू आहे। दरम्यानच्या काळात महाराष्ट्र राज्य सरकारने नोंदणी विभागास व शुल्क विभागास चौकशीचे आदेश दिले होते। यात असे अनेक प्रकार उघडकीस आल्याचे निदर्शनास आले होते। दुय्यम निबंधक हे दस्त नोंदणी करताना महाराष्ट्र नोंदणी नियम 1961चे नियम 44 मधील खंड ई प्रमाणे महाराष्ट्र धारण जमिनीचे तुकडे करण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबतचे सुधारणा अधिनियम 2015 मधील कलम 8ब मी वाचून दाखवतो। परंतु कोणतीही व्यक्ती महाराष्ट्र धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत सुधारणा अधिनियम 2015 अंमलात आल्याच्या दिनांकापूर्वी अधिसूचित केलेल्या प्रमाण क्षेत्रापेक्षा कमी क्षेत्र असलेल्या उपरोक्त विनिर्दिष्ट क्षेत्रामध्ये स्थित असलेल्या जमिनीच्या कोणत्याही खंडाचे असा खंड महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम 1966 या अन्वये किंवा त्यावेळी अंमलात असलेल्या इतर कोणत्याही कायदा अन्वये नियोजन प्राधिकरणाने किंवा यथास्थिती जिल्हाधिकाऱ्याने मंजूर केलेला पोट विभाग किंवा रेखांकन यामुळे निर्माण झाला असल्याखेरीज हस्तांतरण करणार नाही। उदाहरणार्थ एखाद्या सर्वे नंबरचे क्षेत्र 2 एकर आहे। आता यापुढे आपणास 1 गुंठा किंवा 2 गुंठा किंवा 3 गुंठा अशा प्रकारची जमीन हे आपल्याला विकत घेता येणार नाही। दिनांक 12 जुलै 2021 पासून सदर दोस्त नोंदणी करण्यास प्रतिबंध व अटकाव करण्यात आला। आपणास जर अशा सर्वे नंबरच्या जमिनीचे क्षेत्र हे 1 गुंठा 2 गुंठा विकत घ्यावयाचे असल्यास आपणास जिल्हाधिकारी व सक्षम प्राधिकरण यांची मंजुरी घेतल्याशिवाय आपणास 1 गुंठा किंवा 2 गुंठा जमीन हे विकत घेता येऊ शकत नाही। त्याकरिता आपणास सदर जमिनीच्या सर्वे नंबरचे लेआउट हे मंजूर करून आपणास 1 गुंठा 2 गुंठा अशा प्रकारे
जमीन विकत घेऊन दस्त नोंदणी करता येणार आहे। दिनांक 12 जुलै 2021 पूर्वी ज्या पक्षकारांनी प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी तुकड्याची जमीन खरेदी केली असल्यास म्हणजेच ज्यांनी 1 गुंठा किंवा 2 गुंठा किंवा 3 गुंठा जमीन यापूर्वी खरेदी केली असल्यास अशा सर्वांना महाराष्ट्र धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबतचे अधिनियम सुधारणा अधिनियम 2015 कलम 8ब प्रमाणे सक्षम प्राधिकरण किंवा जिल्हाधिकारी यांची परवानगी आवश्यक आहे। एखादा अलहिदा निर्माण झालेल्या तुकड्याची शासनभूमी अभिलेख विभागामार्फत हद्दी निश्चित होऊन मोजणी होऊन त्याचा स्वतंत्र हद्दी निश्चितीचा मोजणी नकाशा देण्यात आला असेल अशा क्षेत्राचे विक्री करण्यासाठी परवानगीची आवश्यकता राहणार नाही, परंतु अशा स्वतंत्रपणे निर्माण झालेल्या तुकड्याच्या विभाजनास वरील अटी व शर्ती लागू राहतील। मित्रहो नमस्कार, तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असल्यास तुम्हास यासारख्या व अशा प्रकारच्या नवीन अपडेटेड माहिती मिळत जाणार, त्याकरिता तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा।